हे आहे सूर्यरथ, ठीक आहे. ही सूर्यरथ कसा होता, केवढा होता हे बघा, तुम्ही बघू शकता. खूप मोठा आहे हा सूर्यरथ, नाही का. सूर्यरथ ह्याला म्हणतात. त्या सूर्यरथामध्ये टोटल 7 घोडे होते, ठीक आहे. हे समोर 3 आहेत आणि मागच्या साईडला 4 आहेत. आणि त्याच्या मागं बसले तर भगवान सूर्य आकाशगंगेमध्ये यात्रा करताना. तर चला आपण जाऊ आता आपल्या मा वैष्णवी देवी धामकडं. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे मी इथं, नाही का, 4 धाममध्ये. हे माझ्या मागं तुम्ही बघू शकता, ही जी भिंत आहे ना, ही भिंत कशाची मी तुम्हाला दाखवतो. इथं लोक ना राख्या बांधतात, ठीक आहे. ही शिव मनोकामना दिवार, ठीक आहे. म्हणजे तुमच्या मनात जर काही इच्छा असेल ना, तर तुम्ही इथं राखी बांधू शकता, ठीक आहे. आणि इकडं राधाकृष्णाची मनोकामना, म्हणजे तुम्ही राधाकृष्णाच्या जवळ तुमची काही इच्छा असेल तर ते सांगायसाठी तुम्ही इथं राखी बांधायची, राखी आणायची किंवा तुमचा दोरा आणायचा, ते तुम्ही इथं बांधू शकता. आणि हे शनिदेवाची आहे या साईडला. तर इथं खूप साऱ्या लोकांची खूप इच्छा आहे वाटते मला, त्याच्यामुळे त्या लोकांनी नाही का इथं त्यांच्या राखी दोऱ्या वगैरे सगळं बांधून ठेवलेलं आहे. तर आता माझ्याकडं तर काही नाही आहे, पण मी मनातून म्हणू शकतो की देवा, बस सगळ्यांचं चांगलं कर, नंतर मग माझं कर, ठीक आहे. बस माझी तर एवढीच इच्छा आहे की सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारी भिंत आहे, ठीक आहे. लक्षात राहू द्या. ही या शनिधामच्या एक्झिट असं समोर आहे, नाही का. लक्षात राहू द्या, कोणाला जरी समजा नाही आठवलं तर ह्या शनिधामच्या समोरच्या बाजूला आहे ही. तर या भिंतीपासून आता आपण इकडं निघायचं राईट साईडला. आणि सगळ्यात खास बात म्हणजे काय माहिती आहे का, की हे एवढं म्हणजे मस्त जागा आहे ना, की तुम्ही इथं फिरून फिरून थकणार नाही, तर बोर होणार नाही तुम्हाला. आणि इथून असं आल्याच्या नंतर चलो